नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आजची सुरुवात अशी झाली होती की नवरात्रीचे दिवस चालू आहेत, तर संध्याकाळचं पटापट स्वयंपाकाचं आटपावं लागतं. तर मग मी आज काय बनवलं होतं, तर आज मी डाळ आणि भातच केलेला होता. ते पण तिखट डाळ केली होती वेगळ्या प्रकारची. तर मग मी तांदूळ निसून घेतले, मग बाकीची तयारी करायला घेतली होती. मग एका कुकरमध्ये एका साईडला डाळ लावली, मग एका साईडला फोडणीची तयारी पण केली. फोडणीची तयारी करून डाळ आपली मस्त बनवून घेतली. डाळ बनून झाल्यावर मग आपल्याकडे एकीकडे भात पण शिजून घेतला. भात शिजून झाल्यावर मग मस्त आम्ही छानपैकी तयार झालो. तयार होऊन मग आम्ही गरब्यासाठी निघालो. तर गरबा म्हणजे खास मुख्य कारण काय, तर आज सकाळी दुपारूनच आम्ही लवकर स्वयंपाक करून घेतला होता. कारण का आम्हाला गरबा म्हटल्यावर 9 दिवस आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. कारण का हे 9 दिवस पाय दुखल्याशिवाय आम्ही राहत नाही. कारण का हे दिवस मनोरंजनाचे असतात आणि खुशीचे पण असतात. कारण का ह्या दिवस मध्ये हे वर्षातून हे एकच दिवस असतो की म्हणजे या 9 दिवसांमध्ये आम्हाला एन्जॉय करायला भेटतं छानपैकी. आता तुम्ही व्हिडिओ बघा, या व्हिडिओमध्ये बघा, तुम्ही बघूनच तुम्ही खुश आहे ना की किती भारी मस्त एन्जॉय चालू आहे. अशा एन्जॉय मध्ये कोण नाही नाचणार. सगळे बघा, मुलं पण बघा कशी येड्यावानी नाचतात, पण त्याच्यामध्येच एक असली मजा आहे खरं सांगू तर.